परमेश्वरा प्रभू राजा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वरा, ज्या प्रकारे तुझ्या लेकरांच्या प्रत्येक विनंतीला तू जाणणारा आणि त्याचं उत्तर तू देणारा परमेश्वर आहे. पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना करत आहोत, आज जे वचन तू आम्हाला प्रत्येकांना देव करत आहेस. पिता परमेश्वरा, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतःकरण, ती बुद्धी, ती कृपा तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. आणि परमेश्वर, आमची प्रत्येकांची जी गरज आहे ती तुझ्या वचनाच्या द्वारे तू परिपूर्ण करत, आमच्या जीवनातील दुःख, आमच्या जीवनातील निराशा, आमच्या जीवनातील हतबलता, परमेश्वरा, प्रत्येक परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि आम्ही विश्वास करतो की आजच्या वचनाच्या द्वारे तुझी कृपा तुझ्या लेकरांना तू प्रदान केलेली आहेस. आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. सर्व आदर, महिमा, गौरव प्रभूची आम्ही केवळ तुला देतो, येशूच्या नावात. आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू लॉर्ड. शॉलोम सर्वांना. थँक्यू लॉर्ड. शॉलोम सर्वांना. सो प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. की परमेश्वरने आज आम्हाला एक सुंदरशी वेळ त्याच्या भुवनामध्ये येत त्याच्या वचनातून ऐकण्याची ही वेळ दिलेली आहे. या वेळेबद्दल, या संधीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आज जसं आम्ही पाहतो की यहुदी एक सण आहे आणि त्या सणासंबंधीने आपल्याला प्रत्येकांना जर कॅलेंडर आपण पाहिलं असेल तर आपल्याला माहिती आहे पुरीम आहे. पुरीम आणि पुरीम संबंधीने आम्ही पवित्र शास्त्रातून काही गोष्टी आम्ही समजणार आहोत, काही गोष्टी आम्ही ऐकणार आहोत की ज्या गोष्टी आम्हाला माहिती असल्या पाहिजे. हालेलुया, हालेलुया. या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की पुरीम या संबंधीने एस्तेरच्या पुस्तकामध्ये अध्याय 9 आणि वचन 20 ते 32 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतील की पुरीम संबंधीची माहिती या पुस्तकातील या भागामध्ये दिलेली आहे. एस्तेर चॅप्टर 9 वर्स 20 to 32. एस्तेरचं पुस्तक, याचा अध्याय 9 वचन 20 ते 32. मग मर्दखायाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अश्वरोष राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतातील यहुदी लोकांस पत्रे पाठवून येण्याप्रमाणे फरमाविले. आधार महिन्याचा 14 व 15 हे दिवस वर्षोनुवर्ष पाळीत जावे. या दिवशी यहुदास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभ दिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंदोत्सव करण्यास, एकमेकास भेटीची ताटे पाठवण्यास व गोरगरिबास दान धर्म करण्यास घालावे. यहुदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखायाने त्यास लिहून पाठवले होते त्याप्रमाणे यहुद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले. सर्व यहुद्याच्या विरोधी अगागी हमान बिन हमदाता यांनी यहुद्याचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या. पूर्ण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला. यावरून हमाने जे कपट कारस्थान यहुदी लोकात विरुद्ध योजले होते ते यांच्यात माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबावर टांगण्यात आले. यास्तव पूर ह्या शब्दावरून त्या दिवसात पुरीम हे नाव पडले. पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः ह्या बाबतीत जे पाहिले होते त्यावरून, जे घडले होते त्यावरूनही यहुदी लोकांनी आपणासाठी, आपल्या वंशजासाठी व ज्या सामील झाले त्यांच्यासाठी असा अडळ नियम व प्रतिज्ञा केली की त्या लेखानुसार वर्षानुवर्षे नियमकाळी हे 2 दिवस पाळावे आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात या दिवसाचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. या पुरीम सणाने
सणाचे दिवस पाळण्यास यहुदी लोकांनी चुकू नये, त्यांचे स्मरण आमच्या वंशातून कधीही नाहीसे होऊ नये. या दुसऱ्या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीइलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखै यहुदी याने आपल्या अधिकाराने फरमान लिहिले. त्याच्या नकला मर्दखायाने अशरोश राजाच्या 127 प्रांतातल्या सर्व यहुद्यास लिहून पाठवल्या. त्यात शांतीप्रत सत्यवचने होती. या पत्राचा आशय असा होता की पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखै व एस्तर राणी याच्या आज्ञेप्रमाणे आणि यहुदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजासाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा. पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुकर झाला आणि हे ग्रंथात लिहून ठेवले. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की एस्तेरच्या पुस्तकातील या भागामध्ये पुरीमचा आनंद उत्सव, पुरीम या संबंधीची घोषणा या ठिकाणामध्ये मर्दखै आणि एस्तेर करत आहे. परंतु या पुरीमच्या अगोदरच्या ज्या घटना आहेत त्या आम्हाला प्रत्येकांना माहिती असणं गरजेचे आहेत. कदाचित आम्ही जर वाचलेला आहे तर आम्हाला या गोष्टी माहिती असतील, कदाचित आम्ही संदेश ऐकलेला असेल तर आम्हाला या गोष्टी माहिती असतील. जो मर्दखै आहे, मर्दखै आणि हमान या संबंधीची ही घटना आम्हाला वैशिष्ट्यतेने समजून येईल की जो हमान आहे की तो यहुदी लोकांचा तिटकारा करण्याची त्याची वृत्ती होती आणि तो यहुदी लोकांना पूर्णपणे त्यांचा समूळ नाश करण्याची त्याची योजना त्याने राजाकडे कळवली आणि त्याच्याकडनं ते फरमान सुद्धा त्याने मिळवून घेतलं की हे लोक परमेश्वराच्या राजाच्या विरोधात हे जाणारे लोक आहेत आणि हे पुढे चालून आपल्या राज्यासाठी हे घातक एक लोक ठरतील आणि म्हणून या लोकांचा आपण समूळ नाश करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक मोठा फरमान, एक मोठा प्रकारचा अधिकार जो हमान आहे तो राजाकडनं प्राप्त करून घेतो आणि त्या सगळ्या प्रकारची योजना तो आखतो. परंतु आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये या सगळ्या घटना घडत आहे, मर्दखै आणि हमान या दोघांना आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक घटना आम्हाला वाचायला मिळतात. परंतु जे इस्रायल लोक आहे, इस्रायल लोक हे बाबेलच्या परगण्यामध्ये ते दास्यगृहामध्ये आहे आणि या 70 वर्षाच्या या दास्यगृहातील ही घटना म्हणून आम्ही याच्याकडे पाहू शकतो. आणि या काळामध्ये जसं परमेश्वरने त्यांना पिढीमध्ये पाठवलं किंवा परमेश्वरने त्यांना ज्या संकटाचा सामना करण्यासाठी परमेश्वरने पाठवलं यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना, कारण ते परमेश्वराच्या विरोधात जाणारे हे लोक होते आणि परमेश्वराने या 70 वर्षाच्या गुलामगिरीच्या वेळामध्ये ही घटना त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे. आणि ज्या वेळामध्ये त्यांचा समूळ नाश करणं हे हमानाने ठरवलं, राजाकडनं पत्र मिळवल्यानंतर त्यानंतर होऊन राजाकडं एस्तेर सगळी हकीकत सांगते, एस्तेर सगळ्या घटनाक्रम सांगते आणि मर्दखैला हमानच्या द्वारे प्रतिष्ठा मिळते की ज्या हमानची इच्छा नसते की त्याला प्रतिष्ठित करावं किंवा त्याचा सन्मान करावा, त्याच्या समोर ओरडत जावं, या गोष्टी करण्याची हमानची इच्छा नसते. परंतु मर्दखैला परमेश्वराने ही कृपा प्रदान केल्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रातील एस्तेरच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळामध्ये जो मर्दखै आहे तो एस्तेरला जाऊन सांगतो, निरोप पाठवतो की या सर्व यहुदी लोकांचा समूळ नाश करण्याचा हमानने योजना केलेली आहे, त्याने सगळ्या गोष्टीचा अधिकार त्याने प्राप्त करून घेतलेला आहे. आता तू राजाकडे जा आणि राजाकडे जाऊन तू यहुदी लोकांसाठी, तुझ्या लोकांसाठी तू काय कर, मध्यस्थी कर. परंतु आम्ही पवित्र शास्त्रातील जर भागामध्ये वाचलं तर आम्हाला लक्षात येते की एस्तेर काय करते, त्या गोष्टीचा नाकार देते की मी जाऊ शकत नाही, कारण मी जर गेले तर मला राजा मारून टाकेल, कारण राजाच्या आज्ञे वाचून किंवा राजाने बोलवल्या वाचून जर राजाच्या समोर कोणी जातं तर त्याला मृत्यूदंड मिळतो. अशा प्रकारची त्या ठिकाणची परिस्थिती होते. परंतु एस्तेर नाकार कळाल्यानंतर मर्दखै परत तिच्याकडे
निरोप पाठवतो की तुला परमेश्वराने ज्या गोष्टीसाठी नियुक्त केलेलं आहे ते हेच नाहीये का? यासाठीच परमेश्वराने तुला राणी म्हणून ठेवलेलं आहे, ही गोष्ट तू विसरता कामा नये. आणि तू आपल्या लोकांसाठी जर मध्यस्थी केली नाही तर कदाचित परमेश्वर कोणत्याही कारणाने तुझ्या लोकांचा परमेश्वर बचाव करेल, परंतु या संबंधीची तू आठवण ठेव की परमेश्वराने तुला या गोष्टीसाठी नियुक्त केलेला आहे. तुझाही नाश होणारच आहे. सो या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की एस्तेरला ज्या वेळामध्ये या गोष्टी सांगितल्या जातात की तुझी नियुक्ती कशासाठी आहे ही गोष्ट तू विसरू नको. आणि त्या वेळामध्ये एस्तेर म्हणते की आता तुम्ही काय करा, 3 दिवस उपवास करा. मी सुद्धा माझ्या दासींसमवेत 3 दिवस उपवास करते आणि त्यानंतरहून मी राजाकडे जाते की मी मेले तर मेले. हालेलुया. सो अशा प्रकारच्या या सगळ्या घटना या पुरीमच्या सणाच्या अगोदर आम्हाला पाहायला मिळतात. कारण ही पार्श्वभूमी आम्हाला जर माहिती नसेल तर पुरीम काय आम्हाला समजणार नाही. हालेलुया. सो लोकांचा बचाव होतो आणि जो खांब मर्दखैला फासावरती चढवण्यासाठी असतो, त्याच खांबावरती हमान याचा नाश त्या खांबावरती केला जातो, त्याला त्या फासावरती दिल्या जातं. आणि आम्ही पाहतो की या भागामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की सर्व यहुदी लोकांनी मिळून हमान आणि त्याच्या लोकांचा नाश त्यांनी केला. या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो की प्रियांनो, वचन आम्ही 1 पासून जर पुढे वाचलं तर आम्हाला या गोष्टी लक्षात येतात की यहुदींनी आपल्या शत्रूंचा धुवा उडवला. हालेलुया. तुम्ही घरी जाऊन तो सर्व भाग तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील की जे हमानचे लोक आहेत यांचा मर्दखैच्या नेतृत्वामध्ये असलेले जे लोक आहेत यहुदी, ते काय करतात, आपल्या शत्रूंचा ते धुवा उडवतात, त्यांचा नाश करतात, परंतु ते त्यांच्या संपत्तीला हात लावत नाही. शत्रूंचा नाश करतात परंतु त्यांच्या संपत्तीला, कुठल्याही प्रकारच्या पैशाला, कुठल्या प्रकारच्या सोन्याला ते हात लावत नाही. अनेक वेळेस तो शब्द त्या ठिकाणामध्ये आलाय. त्यांनी लूट त्या ठिकाणामध्ये केली नाही. हालेलुया. जी गोष्ट परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये केली ती गोष्ट फार महत्वाची होती, कारण परमेश्वराने त्यांच्या शत्रूपासून, त्यांचा नाश होण्यापासून परमेश्वराने त्यांचा बचाव केला होता. की ज्या हमानाने सर्व यहुदी लोकांचा समूळ नाश करण्याची योजना आणि पत्र त्याने मिळवलं होतं, आता काही वेळातच यांचा सर्वांचा नाश होणार होता, सर्वांचा समूळ नाश होणार होता. म्हणजे त्यांचं अस्तित्व राहणार नव्हतं. विचार करा की सगळ्या लोकांचा समूळ नाश होईल. जशी परिस्थिती आता मी पाहतोय जगभरामध्ये, परिस्थिती फार भयंकर आहे. आणि सध्या ज्या देशांमध्ये युद्ध चालू आहे त्या देशाच्या बाजूला काही राष्ट्र उभा राहिलेत आणि विरोधात अनेक राष्ट्र सुद्धा विरोधात उभे आहेत. या घटना मला शिकवतात की एका राष्ट्राबरोबर दुसऱ्या राष्ट्राचं युद्ध आहे आणि त्या घटना की जर समूळ नाश करण्याची योजना जर आखल्या जाते तर ती गोष्ट फार भयभीत करणारी असते. हालेलुया. आपण सगळेजण सेफ आहोत म्हणून आपल्याला या गोष्टीचा विचार सुद्धा येत नाही. परंतु जर तुम्ही न्यूज जर तुम्ही पाहतात, कारण जे दाखवलं जातं ना ते अतिशयोक्तीने दाखवलं जातं, परंतु जे मेन स्ट्रीम जे चॅनल्स आहेत, जर त्यांची न्यूज जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली आणि पवित्र शास्त्राच्या भविष्यवाण्या असतील आणि तुम्ही जर अभ्यास करणारे असाल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की समूळ नाश करण्याची जी घटना असते ती फार भयभीत करणारी असते. की ज्या लोकांनी शेकडो वर्ष आपल्या देशामध्ये त्यांनी ते राहिले, अनेक वर्ष त्या देशामध्ये राहिले, फार कठीण परिस्थितीतून त्यांना तो देश मिळाला आणि तो देश आता, आणि त्या देशातले सगळे लोक गुलामगिरीमध्ये असताना या लोकांचा समूळ नाश होणार. हालेलुया. ही गोष्ट फार भयंकर आहे. हालेलुया. ही गोष्ट त्यांना फार विचलित करणारी आहे आणि अशा भयभीत परिस्थितीमध्ये या लोकांचा बचाव करण्याची परमेश्वराने योजना केली. कारण राजाला या सगळ्या गोष्टी कळून जातात आणि राजा त्या
हमानाला फासावरती देण्याची आज्ञा देतो. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये त्याला त्याचं कारस्थान उघडकीस येतं, अध्याय 7 मध्ये आम्हाला या गोष्टी लक्षात येतात. प्रतिकार करण्याचा यहुद्यांचा अधिकार, आणि त्याच प्रकारे अध्याय 9 मध्ये की यहुदी आपल्या शत्रूंचा धुवा उडवतात. या ठिकाणामध्ये या लोकांनी शत्रूंचा समूळ नाश केला, शत्रूंवरती त्यांनी विजय मिळवला, आणि त्यांच्यावरती ओढवलेलं दुःख आता त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनामध्ये आला. वचन या ठिकाणामध्ये मी वाचतो, वचन 20 मध्ये, मग मर्दखायाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतातील यहुदी लोकांना पत्रे पाठवली. आणि आदार महिन्याच्या 14वा व 15वा हे दिवस वर्षानुवर्ष पाळत जावे असे फरमावले. या दिवशी यहुद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभ दिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंद उत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दान धर्म करण्यात घालवावेत. पुरीम सण काय आहे? तर हा सण या ठिकाणामध्ये स्पष्ट केलेला आहे की दुःखाचं रूपांतर हे आनंदामध्ये झालेला हा सण आहे. हालेलुया. त्यांचं दुःख गेलं, जी मरणाची तलवार त्यांच्यावरती लटकलेली होती ती दूर झाली आणि त्यांचा बचाव झाला. जे दुःख त्यांच्या जीवनामध्ये होते ते दुःख जाऊन ते आनंदी झाले. आणि म्हणून या ठिकाणामध्ये या पुरीम सणासंबंधीची माहिती या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळते की त्यांचं दुःख जाऊन ते आनंद उत्सव, आनंद त्यांच्या जीवनामध्ये झाला, शोक जाऊन शुभ दिन प्राप्त झाला, म्हणून तो दिवस ते पाळू लागले. हालेलुया, हालेलुया. हे त्यांच्या राष्ट्रामध्ये नाहीयेत, हे उपरी आहेत. परराष्ट्रामध्ये त्यांचं दुःख परमेश्वराने आनंदामध्ये बदललं. हालेलुया, हालेलुया. आम्ही सुद्धा आपल्या राष्ट्रामध्ये नाहीये, आपण सुद्धा इथं उपरीच आहोत. आपलं कायमचं राष्ट्र स्वर्ग आहे. हालेलुया. की परमेश्वराने ज्या प्रकारे त्याच्या लोकांचा दुःख आनंदामध्ये बदलवलं, त्या प्रकारे परमेश्वर आमचं सुद्धा दुःख तो आनंदामध्ये बदलायला तो परमेश्वर समर्थ देव आहे. या लोकांच्या जीवनामध्ये ज्या समस्या उद्भवल्या ना प्रियानो, ती फार मोठी समस्या होती. समूळ नाश होणार आहे आणि किती भयभीत ते जगत असतील त्या वेळामध्ये. त्यांना जेवण जात नसेल, सगळे घाबरत असतील, लेकरं सुद्धा घाबरून गेले असतील, भयभीत झाले असतील. मी एक बातमी वाचली 2 दिवसा अगोदर की एका गावामध्ये फार मोठी दंगल झाली आणि सर्व महिला, लेकरं यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे दंगलीच्या कारणाने. त्याचं कारण वेगळं आहे, परंतु विचार करा की त्या सर्व परिस्थितीचा सामना ज्या वेळामध्ये आम्ही करतो ना, ती गोष्ट विचारही आम्ही करू शकत नाही. कोविडच्या वेळामध्ये जी दहशत होती ना, ती फार वेगळी होती. काय भीती होती की हा आजार जर मला झाला तर माझ्या बरोबर परिवाराला सुद्धा होईल आणि सगळे मरण पावतील. मरण्याचा विचार दुसरा, अगोदर विचार हा यायचा की हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर काय होईल. बरोबर आहे, हा विचार येत होता आणि परिवाराचा विचार येत होता. यातून आम्ही समजू शकतो की मरणाची तलवार त्यांच्यावरती टांगती होती की हे लोक मरणार आहेत, या लोकांचा समूळ नाश होणार आहे. आणि अशा परिस्थितीचा सामना हे सर्व यहुदी लोक करत असताना प्रियांनो, परमेश्वराची योजना त्यांच्यासाठी मोठी होती. कारण हमानाने केलेली योजना ही घातक अशी योजना होती, परंतु परमेश्वर एस्तेरच्या द्वारे या सर्व यहुदी लोकांचा, मर्दकैच्या द्वारे या सर्व यहुदी लोकांचा बचाव करतो. आणि म्हणून पियांनो, परमेश्वर तुमच्यासाठी सुद्धा असे मध्यस्थ ठेवतं की जे तुमच्यासाठी प्रार्थना करतील, तुमच्यासाठी मध्यस्थी करतील आणि परमेश्वर त्याच्या लोकांचा बचाव करेल. हालेलुया. परमेश्वर त्याच्या लोकांचा बचाव करणारा परमेश्वर आहे. या ठिकाणामध्ये मला ही गोष्ट लक्षात येते की मर्दखै आणि एस्तेरच्या द्वारे यहुदी लोकांचा परमेश्वराने बचाव केला.
आणि त्यांनी आनंद उत्सव साजरा करण्याचा प्रियानो त्या ठिकाणापासून त्यांनी सुरुवात केली. एस्तेरीच्या पुस्तकामध्येच आम्हाला हिंदुस्थानाचं नाव पाहायला मिळतं. हालेलुया, हालेलुया. सो त्यांची जी बॉर्डर होती ना ती भारतापर्यंत होती. भारत सुद्धा त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की भारताचं आणि इस्रायलचा संबंध हे अगोदरपासून आहे. याला शेकडो वर्षाचा याचा पुरावा आहे. गेल्या इस्रायल दौऱ्यामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी या गोष्टीचा उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये. त्यांच्या इस्रायल संसदेमध्ये त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आम्हाला पाहायला मिळतो की भारताचा आणि इस्रायलचा संबंध, त्यांची मैत्री याला शेकडो हजारो वर्षापासून यांची मैत्री आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे की एस्तेरच्या पुस्तकामध्ये ज्या वेळामध्ये परमेश्वराने मर्दखय आणि एस्तेरच्या द्वारे या सर्व यहुदी लोकांचा बचाव केला, पुरीम संबंधीने आम्ही पाहत असताना की त्यांचं दुःख हे आनंदामध्ये बदललं, त्यांचा शोक हा शुभ दिन झाला. आणि म्हणून त्यांनी हा दिवस पाळण्याचा त्यांनी योजना केली. हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दान धर्म करण्यात घालावा, अशा प्रकारे ते 2 दिवस हा सण ते पालन करतात. सो जर आम्ही पाहिलं तर यहुदी लोकांचा जो दिवसाची जी सुरुवात आहे ती दिवसाची सुरुवात कधी होती माहिती आहे? यस, माहिती आहे? माहिती आहे का त्यांच्या दिवसाची सुरुवात? ओके, आपल्या भारताच्या वेळेनुसार दिवसाची सुरुवात कधी होते? रात्री 12 वाजता. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, परंतु यहुदी जी संस्कृती आहे किंवा त्यांचं जे वेळापत्रक आहे ते या स्वरूपाने आहे की संध्याकाळी ज्या वेळामध्ये सूर्य मावळतो त्या वेळापासून त्यांच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते. आणि म्हणून जर तुम्ही कधी इस्रायलला गेला तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की जो शाबात आहे तो शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळी तो शाबात त्यांचा संपतो. आणखी एक पुरावा आम्हाला लक्षात येईल की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलेलं होतं ती वेळ त्या ठिकाणाहून तुम्हाला आणखी लक्षात येईल की वलांडन सण सुरू होणार होता. आणि म्हणून कुठलंही शरीर हे लटकलेलं राहू नये. आणि म्हणून वचनात ती गोष्ट दिलेली की येशूचं शरीर काढण्यात आलं. म्हणजे वलांडन सण कधी सुरू होत होता? संध्याकाळच्या वेळामध्ये. संध्याकाळी ज्या वेळामध्ये सूर्य मावळतो ना तेव्हापासून त्यांचा दिवस सुरू होतो. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये यहुदी लोकांनी हा जो पुरीमचा सण आहे तो संध्याकाळपासून त्यांचा सुरू होतो. जसं सूर्य मावळला, चंद्र दिसला तेव्हापासून त्यांचा नवीन दिवस सुरू झाला, दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत. समजलंय? समजलंय काय? ओके. सो अशा प्रकारे त्यांचा दिवस सुरू होतो. ते सुद्धा 24 तासच मानतात बरं का. परंतु त्यांचं कल्चर आम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यांची प्रत्येक एक बारकावे जर आम्हाला समजायला लागले ना तर पवित्र शास्त्रातील ज्या घटना आहेत त्या आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही समजू शकतो. संध्याकाळीच का बरं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर काढलं? हे त्याचं कारण वल्हांडण सण संध्याकाळी सुरू होणार होता. ज्या वेळामध्ये त्यांचा शाबात संध्याकाळी सुरू होतो ना ते कोणत्याही प्रकारचे जे कष्टाचे काम आहेत ना ते करत नाही. आम्ही या गोष्टी पाहिल्या की शाबात सुरू झाला त्या वेळामध्ये एक शाबातला आम्ही तिथं होतो. सर्व ट्रॅफिक रस्त्यावरती बंद, सगळ्यांच्या गाड्या आपापल्या घरी होत्या. इवन असं आहे की ते जर बटन सुद्धा जे कट्टर यहुदी आहेत ना ते जर लाईटचं बटन, फॅनचं बटन चालू करायचं तर स्वतः ते बटन चालू नाही करत. ते दुसरे जे काम करणारे आहेत त्यांना बोलून त्यांच्याकडनं ते काम करून घेतात. म्हणजे इतकं कट्टरतेने ते शाबातचं पालन करतात. कारण शाबातमध्ये जे पालन आहे याच्या संबंधीने सांगितलं होतं
मोशेच्या नियमशास्त्रामध्ये की कुठलंही काम करायचं नाही. ओके, आता इतकं कठोर नियम आम्हाला नाही पालन करायचे, कारण आमच्यासाठी तो एकदाच अर्पण झाला आणि सगळ्या गोष्टीची पूर्तता येशू ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाच्या द्वारे केली. हालेलुया. परंतु मला ही गोष्ट सांगायची की जो पुरीमचा जो सण किंवा पुरीमचा उत्सव त्यांनी संध्याकाळपासून त्यांचा सुरू होतो, दुसऱ्या दिवसापर्यंत असे 2 दिवस त्यांचा हा सण हा उत्सव त्यांनी साजरा करायचा. अशा प्रकारची आज्ञा, अशा प्रकारचा फरमान हा त्या राष्ट्रामध्ये परराष्ट्रामध्ये असताना त्या ठिकाणून हा फरमान निघाला आणि आज सुद्धा ते पुरीमचा सण पालन करतात. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला हा पुरीमचा अर्थ समजणं फार गरजेचं आहे. पुरीम, हालेलुया. पुरीम काय आहे? सो यहुद्यांच्या नाशासाठी हमानाने चिठ्ठ्या टाकल्या होत्या. त्याला जो हिब्रू शब्द आहे तो आहे पूर. पूर म्हणजे चिठ्ठ्या, चिठ्ठी. आणि पुरीम म्हणजे पूरचे अनेक वचन हे पुरीम बनतं, पुरीम होतं. आणि म्हणून अनेक चिठ्ठ्या टाकल्या आणि म्हणून त्याला पुरीम असं त्यांनी उल्लेख केला. आणि त्याच्यानुसार हा पुरीमचा उत्सव, पुरीमचा सण त्यांनी साजरा केला की परमेश्वराने त्यांच्या जीवनात जे दुःख आलं होतं ते परमेश्वराने दुःख आनंदामध्ये बदललं. कारण सर्व शत्रूंचा त्यांनी नाश केला, सर्व शत्रूंचा त्यांनी धुवा उडवला. आणि म्हणून प्रियांनो, त्यांनी 2 दिवसापर्यंत त्यांनी हा उत्सव, हा सण त्यांनी साजरा करण्याची योजना एस्तेर आणि मर्दखैच्या द्वारे सर्व यहुदी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले पत्रांच्या माध्यमातून. या पुरीमच्या उत्सवाचे 3 स्तंभ या ठिकाणामध्ये दिलेले आहेत. जर आम्ही वचन 22 जर वाचलं तर आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. वाचूयात. ह्या दिवशी यहुद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभ दिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंदोत्सव करण्यास, एकमेकास भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबास दान धर्म करण्यास घालावा. ओके, 27 आणि 28 वाचूया. यहुदी लोकांनी आपणासाठी, आपल्या वंशजासाठी व जे त्यात सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम प्रतिज्ञा केली की त्या लेखानुसार वर्षोवर्षी नियमित काळी हे 2 दिवस पाळावे आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात या दिवसाचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहुदी लोकांनी चुकू नये. त्यांचे स्मरण आमच्या वंशजातून कधीही नाहीसे होऊ नये. हालेलुया. सो पुरीम सणाचे जे 3 स्तंभ आहे या ठिकाणामध्ये एस्तेर आणि मर्दखैच्या द्वारे पत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले. काय करायचे त्यांनी? आनंद उत्सव करायचा, एकमेकांना ताटं पाठवायची. ताटं का बरं पाठवायची? तर समाज किंवा समुदाय, सर्व यहुदी लोक मजबूत होण्यासाठी. हालेलुया. आपण आपल्या शेजाऱ्यांना काही ख्रिसमस असेल किंवा आनंद उत्सव जर आपण करतो किंवा घरामध्ये वाढदिवस असेल, आपण काहीतरी ताट शेजारच्या घरी पाठवतो. का बरं? कारण काय? त्यांच्या घरी जेवण बनलेलं नाही का? बनलेलं आहे. कारण काय? त्याच्या मागे प्रथा काय आहे किंवा त्याचा मागचा उद्देश काय आहे? ओके, आपल्या आनंदामध्ये ते सहभागी. आणखी काही गैरसमज असतील, काही वादविवाद असतील, ह्या गोष्टी त्याच्यातून दूर होतात ना. बरोबर आहे? आपल्यात असलेले गैरसमज, मतभेद या गोष्टी दूर होतात आणि आपण पुन्हा एकदा एक व्हायला लागतो. सो समाज मजबूत होण्यासाठी, समुदाय मजबूत होण्यासाठी या एस्तेर आणि मर्दखैने ज्या पुरीम सणाच्या संबंधीने जो नियम दिला की तुम्ही काय करायचा, एकमेकांना तुम्ही ताटं पाठवायची, समाज तुम्ही मजबूत करायचा आहे, समुदायाला मजबूत करायचं. तुमच्यामध्ये सुद्धा मतभेद असतील तर ते दूर होतील. हालेलुया. त्याच प्रकारे आणखी काय म्हणलं? गोरगरिबांना दान धर्म करायचा. सर्व ही गोष्ट करण्याचा उद्देश काय आहे? तर सर्व जे असुरक्षित व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आनंद उत्सव त्यांनी करावा याची खात्री करण्याची जबाबदारी प्रत्येक यहुदी व्यक्तीची आहे की कोणीही या आनंदातून सुटता कामा नये. प्रत्येकाने आनंद उत्सव करायचा आहे. पुरीमचा आनंद उत्सव करायचाच आहे. का?
कारण परमेश्वराने त्यांचं दुःख हे आनंदामध्ये रूपांतरित केलं म्हणून, नाहीतर समूळ नाश झाला असता ना. हालेलुया. हे समूळ नाश होणं फार भयंकर आहे. आपण कधी कधी अशी घटना आपण वाचतो, ऐकतो की एक परिवार प्रवासामध्ये गेला आणि सगळा परिवार नाश झाला, सगळ्यांचा अपघात झाला, सगळे संपले. फार दुःख होतं आपल्याला. विचार करा की सर्व यहुदी लोकांचा समूळ नाश करण्याची योजना हमानाने केली होती. ती योजना परमेश्वराने बदलली. परमेश्वराने त्या हमानाचाच नाश परमेश्वराने केला. हे परमेश्वराचं काम आहे. ही परमेश्वराची योजना आहे की ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांसाठी, त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी उभा राहतो, परमेश्वर त्यांचं दुःख हे रूपांतरित परमेश्वर करतो. त्यांचं दुःख परमेश्वर आनंदामध्ये बदलतो. हा तो पुरीम आहे. हालेलुया. हा तो पुरीम सण आहे की परमेश्वराने त्यांचं दुःख आनंदामध्ये बदललं. रूपांतरित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पियानो, आपल्या जीवनातील परिस्थिती काही वेगळी नाहीये. हालेलुया. आपणही अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना आपण करत असतो की ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. इर्मया 31 आणि वचन 13 वाचूयात आम्ही. जर्मया चॅप्टर 31 वर्स 13. इर्मया 31 आणि वचन 13 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे, मी वाचूयात. त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील, वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करील. मी त्यांचे सांत्वन करील. त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असं मी करेल. हालेलुया. की ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वर काय करतो, त्यांचे शोक पालटून परमेश्वर त्यांना आनंदित करतो. परमेश्वर म्हणत आहे की मी त्यांचं सांत्वन करील, मी त्यांच्या दुःखानंतर त्यांना आनंदित करावे असे मी करेन. हालेलुया. हालेलुया. सो कदाचित तुम्ही सुद्धा सर्व यहुदी लोकांसारखं तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांचा सामना तुम्ही करताय. अनेक प्रकारचे कष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा सामना तुम्ही करत आहात. अनेक प्रकारच्या अशा ओझांनी, कष्टांना तुम्ही दबलेला असाल. सर्व यहुदी लोक अनेक दिवसांपासून प्रियांनो या कष्टामध्ये ते होते. त्यांना वाटत होतं की आता आपण बचावल्या जाणारच नाहीये, कारण हे सर्व यहुदी लोक बाबेलमध्ये प्रियांनो गुलाम म्हणून होते. आणि गुलाम असताना या ठिकाणामध्ये एका सेनापतीकडनं तो मोठी योजना त्याने आखली की सर्व यहुदी लोकांचा समूळ नाश करायचा आहे. गुलाम आहेत पहिलेच, हातबल आहेत पहिलेच. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला, त्यांचा बचाव करायला, या गुलामांचा बचाव करायला कोणीच नाहीये. हालेलुया. कधी कधी आपली परिस्थिती अशीच आपल्याला वाटते की आपल्या बाजूने कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. मी एकटा विश्वास करतो, मी एकटाच विश्वासणारा आहे, माझ्या बाजूचा कोणीच नाहीये. माझ्यासारखा विश्वास करणारा, माझ्यासाठी मध्यस्थी करणारा कोणीच नाहीये. आता ही परिस्थिती कशी बदलेल? आम्हाला पूर्णपणे अंधार वाटायला लागतो. पूर्णपणे आम्हाला निराशा वाटायला लागते की आता काहीच होऊ शकत नाही, आता काहीच घडू शकत नाही. परंतु परमेश्वर हा चमत्कार करणारा तो देव आहे. हालेलुया. की परमेश्वर प्रत्येक परिस्थितीला बदलवणारा तो परमेश्वर आहे. तो रूपांतरित करणारा तो परमेश्वर आहे. हे रूपांतर केवळ परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की गोष्ट अशक्य आहे, होऊ शकत नाही, घडू नाही शकत. परंतु अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. आपल्या बुद्धीने आम्ही सीमित आहोत की आम्ही तो विचार करतो आणि आम्ही ठरवून टाकतो की आता काहीच नाही होऊ शकत. हालेलुया. अनेक अशा गोष्टी असतील आपल्या जीवनामध्ये की आता काहीही होऊ शकत नाही, आता काहीच घडू शकत नाही. म्हणजे आम्ही हातबल झालोय, आम्ही स्वतःला थांबवलं. राईट. परंतु जिथं आम्ही स्वतःला थांबवलं, जिथं आम्ही स्वतः हातबल झालो, यहुदी लोकांच्या जीवनात काय होतं, ते पूर्णपणे हातबल होते. ते कोणाकडे जाऊन आपल्यासाठी ते मदत मागू शकत होते? कोणाकडेच नाही. परंतु मर्दखै यहुदी लोकांसाठी एस्तेरकडे जाऊन सांगतो की तू काय कर, आपल्या लोकांसाठी जाऊन तू राजाकडे मध्यस्थी कर, राजाला जाऊन सांग. हालेलुया. हालेलुया.
आम्ही सुद्धा अनेक गोष्टीसाठी प्रियांनो हातबल झालेलो आहोत. अनेक गोष्टीसाठी प्रियांनो आम्ही चिंतित झालेलो आहोत. आम्ही काही करत नाही, आम्ही काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आम्हाला वाटते. परंतु परमेश्वर अशाच परिस्थिती मोठं काम करायला लागतो. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की सर्व इस्रायल लोक प्रियांनो त्या तांबड्या समुद्राच्या समोर आहे. समोर पूर्णपणे तांबड्या समुद्राचं पाणी आहे, समुद्र आहे. हालेलुया. आम्ही गुडघाभर असेल किंवा आमच्या इथपर्यंत पाणी असेल तर आम्ही चालत जाऊ. विचार करा की डोक्याच्या वरती पाणी आहे, फार खोल ते पाणी आहे. समुद्रातून चालत जायचंय, शक्य आहे का? नाही होऊ शकत. समोर जाऊ तर मरणार आहे आणि मागं परत जाऊ तर मिस्री सैन्य म्हणजे फारोचे सैन्य मारून टाकणार आहेत. अशी दुविधेची परिस्थिती आहे. समोरही मरण आहे, मागही मरण आहे. काय करायचं? आपली परिस्थिती अशीच असते. पुढे जायचं तर काहीच समजत नाही, मागं कसं जायचंय, काय करणार आपण? काहीच नाही करू शकत. म्हणजे आम्ही पूर्णपणे हातबल आहोत, काहीही करू शकत नाही. आणि अशाच वेळात परमेश्वर चमत्कार करतो. परमेश्वराने मोशेला म्हणलं की तू काय कर, आपल्या हातातली जी काठी आहे ती पाण्यावरती उगर. आणि त्या ठिकाणामध्ये मोशेने इस्रायल लोकांना म्हणलं की तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. ज्या वेळामध्ये प्रियानो आम्ही हातबल होतो, ज्या वेळामध्ये आम्ही निराश होतो, ज्या वेळामध्ये आम्ही काही करू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या हातात जर सोपवतो तर परमेश्वर आमच्यासाठी लढायला लागतो. त्या वेळामध्ये आम्हाला शांत बसणं गरजेचं आहे. हालेलुया. शांत बसून परमेश्वराच्या चमत्काराला पाहायचंय. शांत बसून परमेश्वराकडे प्रार्थना करायची. शांत बसून आम्हाला परमेश्वराकडे मध्यस्थी करायची. परंतु ही गोष्ट फार कठीण आहे. हालेलुया. ही गोष्ट कठीण आहे. परिस्थिती आमच्या समोर आम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टींचं आव्हान करते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शांत नाही बसू शकत. बसू शकतो का? बसू शकतो का? नाही. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू शांत राहा, परमेश्वर तुझ्यासाठी लढेल. जर त्या वेळामध्ये सर्व इस्रायल लोकांनी म्हणलं असतं मोशेला, कसं शांत राहायचं? हो, समोर पाणी आहे आणि माग सैन्य आहे, आपण शांत कसं राहायचं? काय करायचंय? अहो, काहीच नव्हते करू शकत. ते काहीच करू शकत नव्हते. कधी कधी अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये का बरं येते? यहुदी लोकांच्या, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ही परिस्थिती का आली याचा कधी विचार केला का? परिस्थिती अशी का बरं आली? परमेश्वराने तर म्हणलं होतं की मी तुम्हाला आता मोठं राष्ट्र देणार आहे. मी दुधा मधाचा प्रवाह असलेलं राष्ट्र मी तुम्हाला देणार आहे. परमेश्वराने अभिवचन दिलं. मग का बरं परमेश्वराने त्यांच्या वरती इतकी मोठी परिस्थिती आणली? परमेश्वराने दुसऱ्या रस्त्याने का बरं नाही नेलं? ओके, आणखी ओके ओके एक कारण आहे, परमेश्वराचं सामर्थ्य सर्व इस्रायल लोकांनी पाहावं. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की जर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्यांना आणलं नसतं तर हे काही लोक मागच राहिले असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की या सर्व लोकांना परमेश्वराला एकदाच बाप्तिस्मा द्यायचा होता. हे पाण्यातून परमेश्वराने त्यांना नेलं, कारण जे पाणी आहे दोन्ही बाजूला होतं आणि हे कोरड्या भूमीतून सर्व इस्रायल लोक चालत गेले. हालेलुया, हालेलुया. जे त्या राष्ट्रातून निघाले ना, गुलामगिरीतून निघाले, वचन सांगतं की कोणीच मागे राहिलं नाही. कोणीच मागे राहिलं नाही. सगळे इस्रायल लोक, की त्या इस्रायल लोकांची मोठी वाढ त्या मिस्रामध्ये झाली होती, ते सर्वचे सर्व आपल्या जनावरांसहित सगळेचे सगळे त्या राष्ट्रातून बाहेर निघाले. परमेश्वराने त्यांना एकदाच बाप्तिस्मा दिला. एक नवीन जीवन त्यांना परमेश्वराने दिलं आणि नवीन जीवन दिल्यानंतर त्यांना परमेश्वराने परिवर्तित केल्यानंतर परमेश्वराने एका नवीन राष्ट्राच्या मार्गावरती परमेश्वर त्यांना घेऊन गेला. हालेलुया. कधी कधी अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, आम्ही हातबल होतो, आम्ही पूर्णपणे निराश होतो की आता काहीही घडू शकत नाही. परंतु अशाच परिस्थितीमध्ये परमेश्वर मोठे चमत्कार करतो.
हालेलुया. जो अशा परिस्थितीचा सामना जर आपल्या जीवनामध्ये आपण करतो ना, तर परमेश्वर तुमच्या जीवनात मोठ्या गोष्टी करणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये सर्व यहुदी लोकांनी त्या बाबेलमध्ये त्यांनी उपवास प्रार्थना केली. त्यांनी काही खाल्लं नाही, काही पिले नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये ते परमेश्वराकडे किती लीन, दीन, नम्र भावाने परमेश्वराकडे ते प्रार्थना करत असतील. हालेलुया. संकट फार मोठं आहे, फार मोठं संकट आहे. त्या अशा परिस्थितीमध्ये मनुष्य काहीच नाही करू शकत. मग काय करू शकतो? फक्त प्रार्थनाच करू शकतो ना. फक्त प्रार्थनाच करू शकतो. जी काकुळतेची प्रार्थना आहे, जी फार दीन होऊन परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते, तशी प्रार्थना त्याच्यानंतर कधीच होत नाही. हालेलुया. त्याच्या आधी सुद्धा कधी झालेली नसते. ती परिस्थिती आम्हाला शिकवते की आम्ही अशा वेळामध्ये कशी प्रार्थना केली पाहिजे. आमचा आत्मा प्रभूकडे योग्य मांडणी करायला लागतो की आम्ही काय मागितलं पाहिजे. हालेलुया. आम्ही या पुस्तकातून ही गोष्ट शिकू शकतो की सर्व यहुदी लोकांनी तीन दिवसापर्यंत त्यांनी उपवास केला आणि त्यांनी प्रार्थना केली. हालेलुया. अशी उपवास प्रार्थना आम्ही कधी करतो का? फार संकट उडवलं, फार मोठी अडचण आपल्या जीवनामध्ये उद्भवली, अशी उपवास प्रार्थना आम्ही कधी केली आहे का? हालेलुया, हालेलुया. अनुभव करा, प्रभू मोठं काम करेल. हालेलुया. आम्ही या घटनेला आम्ही समजलं पाहिजे, आणि तशी प्रार्थना जर आम्ही करतो ना, तर प्रभू नक्की आपल्या जीवनात काम करतो. हालेलुया. परंतु योग्य गोष्टीसाठी आम्ही उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे बरं का. अयोग्य गोष्टी परमेश्वर कधीच ऐकत नाही. हालेलुया. अयोग्य गोष्टीसाठी कधीही केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, मान्य करत नाही. परमेश्वर माहिती की आमच्यासाठी कुठली गोष्ट योग्यतेची आहे, कुठली गोष्ट आमच्यासाठी अयोग्य आहे. ज्या योग्य गोष्टी आहे तीच विनंती परमेश्वर ऐकतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सर्व यहुदी लोकांनी उपवास केली, प्रार्थना केली, परमेश्वराने त्याचं उत्तर दिलं. एस्तेरला योग्य मांडणी करायला, योग्य शब्द बोलायला, सगळं नियोजन करायला परमेश्वराने ते ज्ञान, बुद्धी, चातुर्य एस्तेरला दिलं. कारण सगळे यहुदी लोक काय करत होते? उपवास आणि प्रार्थना करत होते. हालेलुया. आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे, कदाचित तुमच्या जीवनामध्ये फार कठीण वेळ तुमच्या जीवनामध्ये उद्भवलेला आहे, तुमच्या परिवारामध्ये फार कठोर कठीण परिस्थिती उद्भवलेली आहे. तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा, परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत काम केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं दुःख तो आनंदामध्ये रूपांतरित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आणखी एक वचन आम्ही वाचतो, स्तोत्र संहिता याचा अध्याय 30 आणि वचन 5 मध्ये. सॅम चॅप्टर 30 वर्स 5. 30:5 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगत आहे? त्यांचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केले तरी प्रांतकाळीच हर्षध्वनी होतो. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही रात्री विलापाने बिराड केले तरी परमेश्वर काय करतो? प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. परमेश्वर आमच्या जीवनातील परिस्थिती बदलवायला तो परमेश्वर समर्थ देला आहे. की ज्या परमेश्वराने सर्व यहुदी लोकांची परिस्थिती बदलवली, त्यांच्या जीवनातील दुःख रूपांतरित करत परमेश्वराने त्यांना आनंदित केलं, त्या प्रकारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असलेले विलाप हे हर्षध्वनीमध्ये परमेश्वर बदलवेल. स्तोत्र संहिता 126 आणि वचन 5 मध्ये. सॅम चॅप्टर 126 वर्स 5. 126 आणि वचन 5. जे अश्रूपूर्व नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. हालेलुया. आम्ही आज जर अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही पेरणी करत आहोत, तर परमेश्वर आम्हाला काय करेल? हर्षाने कापणी करायला परमेश्वर आम्हाला ती संधी उपलब्ध करून देईल. एस्तेरने किती संकटाचा सामना केला असेल, विचार आम्ही करू शकतो. एस्तेरला माहिती होतं की मी राजाच्या इच्छेविरुद्ध, राजाच्या बोलवण्या विरुद्ध जर मी जाते, त्यांनी फरमान दिल्या वाचून मी जर राजा समोर जाते तर राजा काय करेल? मला मारून टाकेल, मृत्यूदंड देईल.
ही आपल्या जीवावरती उदार होऊन ती गेली. हालेलुया. ती स्वतःसाठी उदार नाही झाली, ती आपल्या लोकांसाठी उदार झाली. हालेलुया. जोपर्यंत आम्ही प्रभू समोर उदार मनाने येत नाही ना, तोपर्यंत तो आमच्या जीवनात सुद्धा त्याच्या कृपेला तो करत नाही. हालेलुया. एस्तेर स्वतःसाठी तिने नाही प्रार्थना केली. तिला माहिती होतं की मी एकदम सेफ आहे. तिला माहिती होतं की मी राजवाड्यामध्ये आहे. मोठ्या राजवाड्यामध्ये ती असताना ऐशोआरामामध्ये ती होते. तिला गरज नव्हती आपल्या लोकांना मध्यस्थी करायची. परंतु तिला माहिती होतं की मी या ठिकाणामध्ये आहे, ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वरने मला नियुक्त केलं, मला त्याने राणी बनवलेलं आहे. ही परमेश्वराची योजना आहे की मी राज्यासमोर जावं आणि माझ्या लोकांसाठी मी मध्यस्थी करावं. हालेलुया. सो आपण सुद्धा कुठल्या पदावरती आहोत, तर ते पद परमेश्वरने तुम्हाला दिलेलं आहे देवाच्या लोकांसाठी, की तुम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी, त्यांच्यासाठी तुम्ही रदबदली करावी, की ज्या प्रकारे एस्तेरने राजाकडे जाऊन मध्यस्थी केली आणि उचित न्याय राजाने त्या ठिकाणामध्ये केला. सो परमेश्वर या ठिकाणामध्ये त्याचं वचन आम्हाला सांगत आहे की जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. आज जर तुम्ही अश्रूपूर्ण नेत्रांनी तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहात, तुम्ही अश्रू तुम्ही ढाळत आहात, तुम्ही अनेक गोष्टीसाठी प्रियानो तुम्ही दुःख करताय, अनेक गोष्टीसाठी तुम्ही चिंतित आहात, अनेक गोष्टीच्या खाली तुम्ही दबलेले आहात, परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्हाला परमेश्वर काय करणार आहे? हर्षाने कापणी तुम्ही करणार आहात. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. दुसरे करीन 6 वचन 10 वाचूयात. 2 कोरिन्थियन चॅप्टर 6 वर्स 10. 6:10. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी पुष्कळानं सधन करणारे, कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संबंध अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे. हालेलुया. अनेक जण आम्हाला दुःखी मानत असतील, परंतु प्रभूमध्ये आम्हाला आनंद आहे. का बरं आनंद आहे? कारण सगळ्यात मोठं दुःख हे आहे की अनेक लोक प्रियानो पापामध्ये आहे आणि त्यांना तारण मिळालेलं नाहीये. परंतु आम्हाला प्रत्येकांना तारण मिळालं. आम्ही जगिक दृष्टिकोनातून जरी आम्ही दुःखी आहोत, तरी आम्ही प्रभूच्या दृष्टीने आनंदी आम्ही आहोत. हालेलुया. त्याने आमचे दुःख त्याने आनंदामध्ये बदललेले आहे. आणि म्हणून प्रियानो प्रगटीकरण 21 आणि वचन 4 मध्ये काय म्हणलेलं आहे? रिव्होल्यूशन चॅप्टर 21 वर्स 4. प्रगटीकरण 21 आणि वचन 4 आम्ही वाचूयात की या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, यापुढे मरण नाही, शोक नाही व कष्टही नाहीत. शोक रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. हालेलुया. आणि आमच्या जीवनातील दुःख त्याने दूर करण्याचं त्याने आम्हाला शाश्वती दिलेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने एक अभिवचन त्याच्या अनुयायांना त्याने दिलेलं आहे. आणि हे अभिवचन आम्ही कदापिही विसरता कामा नये. आणि ते कुठलं अभिवचन आहे आम्ही पाहूयात. नवीन करारामध्ये योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 20 मध्ये. जॉन चॅप्टर 16 वर्स 20. 16-20 मध्ये. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल, तरी जग आनंद करी. तुम्हाला दुःख होईल व तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने जे अभिवचन त्याच्या अनुयायांना त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्याने दिलेलं आहे की मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खरं खरं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. फार कमी ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं बोललेलं आहे, खचित खचित. म्हणजे आम्ही ती गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने खरोखर सांगितलेली आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःख तुमचा आनंद होईल. हालेलुया. तुम्ही दुःख कराल, तुम्ही रडाल, परंतु तुमचं दुःख काय होईल? आनंद होईल. आणि म्हणून प्रियानो आज जर तुम्ही दुःख करताय,
आज जर तुम्ही शोकग्रस्त आहात, आज जर तुम्ही चिंतित आहात, आज जर तुम्ही ओझ्याखाली दबलेला आहात, तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं अभिवचन आजच्या या पुरीमच्या सणाच्या निमित्ताने प्रभू आम्हाला देत आहे की तुमचं दुःख हे आनंदामध्ये बदलेल. तुमचं दुःख हे दुःख राहणार नाही. तुमचं दुःख, तुमची निराशा, ती निराशा तशी राहणार नाही. तुमचं दुःख हे दुःख राहणार नाही, तर ते दुःख आनंदामध्ये बदलेल. की ज्या प्रकारे परमेश्वराने सर्व इस्रायल लोकांना, सर्व यहुदी लोकांना परमेश्वराने बाबेलच्या परगण्यामध्ये त्यांचा बचाव करत, परमेश्वराने त्यांच्या दुःखाचं, परमेश्वराने त्यांच्या कष्टाचं, परमेश्वराने त्यांच्या शोकाला परमेश्वराने आनंदामध्ये बदलवलं. तो परमेश्वर जर यहुदी लोकांचा बचाव गुलामगिरीमध्ये असताना जर करू शकतो, तर पियानो आम्ही या जगामध्ये असताना परमेश्वर आमचं दुःख हे आनंदामध्ये बदलू शकत नाही का? नक्कीच बदलू शकतो. कारण तो परमेश्वर सर्व लोकांचा तो परमेश्वर आहे, सर्व जगाचा तो परमेश्वर आहे. की तो परमेश्वर आमचे दुःख तो जाणतो, आमचे अश्रू तो जाणतो, आमचे कष्ट तो जाणतो आणि आमच्या सर्व कष्टाला, आमच्या सर्व दुःखाला तो दूर करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की एस्तेर आणि मर्दखैने ज्या प्रकारची घोषणा सर्व यहुदी लोकांसाठी केली पत्राच्या माध्यमातून की तुम्ही दरवर्षी हा सण तुम्ही साजरा करायचा आहे. आणि आज सुद्धा जर तुम्ही इस्रायलमध्ये जाल तर तुम्हाला हा सण ते साजरा करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. कारण परमेश्वराने त्यांना वाचवलं गुलामगिरीमध्ये असताना. हालेलुया. सो आम्हाला सुद्धा परमेश्वर या जगामध्ये असताना आमचा सुद्धा बचाव करायला परमेश्वर समर्थ देव आहे. तो परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही. तो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, कधी तो आम्हाला त्यागत नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवते तर त्या वेळामध्ये घाबरू नका, कचरू नका, दडपण घेऊ नका. तर त्या प्रत्येक परिस्थितीला प्रभू समोर तुम्ही घेऊन या, प्रभूकडे प्रार्थना करा, प्रभूकडे मध्यस्थी करा, प्रभूकडे उपवास मागा. परमेश्वर तुमच्या जीवनात परमेश्वर तुमच्या जीवनात अद्भुत काम केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की ज्या परमेश्वराने यहुदी लोकांचं जे दुःख आहे ते आनंदामध्ये रूपांतरित केलं, तो परमेश्वर आमचं दुःख आनंदामध्ये रूपांतरित करायला तो समर्थ देव आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून पुरीमच्या या सणाच्या निमित्ताने परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना पुन्हा एकदा आश्वासित करू इच्छित आहे की मी जर गुलामगिरीमध्ये यहुदी लोकांचा बचाव करू शकतो, तर तुम्ही या जगामध्ये असताना मी तुमचा सुद्धा बचाव करायला समर्थ देव आहे. हालेलुया. परमेश्वराने आम्हाला या वचनाच्या द्वारे या गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याद्वारे परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करो. मी विनंती करेल की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती आमच्याकडे कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही आमच्याकडे कळवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आणि मी विनंती करेल की तुम्ही जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की परमेश्वराने ही सेविकाई अधिक वृद्धिंगत करावी, आशीर्वादित करावे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.